अवघ्या काही महिन्यामध्ये आता मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राजकारण आता तापायला चाललंय। मंत्री भरत गोगावले यांनी ज्या रश्मीताई आहेत रश्मीताईच्या बाबतीत सांगितलं की त्यांनी राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इंटरफेअर सुद्धा होतोय असा आरोप सुद्धा करण्यात आलेला आहे। आणि यासाठी माझ्यासोबत बोलण्यासाठी मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई आहेत। ताई, काय सांगणार की जे काल मंत्री भरत गोगावले यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे की रश्मीताईंचा इंटरफेअर जास्त वाढतो, तिकिटांमध्ये इंटरफेअर वाढतो, आणि याबाबत काय सांगाल? नाही, मुळामध्ये 3.5 वर्षानंतर हे असे साक्षात्कार होत असतील आणि ते पण अशा कुठच्या तरी एका टू द पॉईंटला, तर मला वाटतं ह्यांचा पॉईंटच चुकलेला आहे। यांनी जो पॉईंट छेदण्याचा प्रयत्न केला आहे तो पुन्हा हे अधोगतीला पोचण्याचं यांची लक्षणं दिसत आहेत। आणि ज्या पद्धतीने आपल्या घरामध्ये पती आहेत, पत्नी आहे, मा निवडून आल्यानंतर टिळा लावत होती, तिकीट झाल्यानंतरही मग आपण त्यावेळेला मानची जी भूमिका आहे तीच आज वहिनी निवडून आले का आरती करणं, निवडून जायच्या वेळेला टिळा लावून देणं, हा जो एक ठाकरे घराण्याची परंपरा आहे, ठाकरे घराण्याचा हा एक जो संस्कार आहे, त्या संस्कारात राहून ते काम करतात। उलट बऱ्याच वेळेला माझ्या माहितीनुसार हेच उलट वहिनींना जास्त फोन करायचे, जरा साहेबांना समजा, कारण काही वेळेला साहेब अशा ज्याला आता काय म्हणावं बुद्धीची कीव करावी तर ओरडले तर वहिनींना मध्यस्थी करायचे। आज तुम्ही ती मध्यस्थी राजकारणातला टू द पॉईंट करून जर काढत असाल ते ह्याला म्हणजे ज्याला म्हणतात ना बुद्धीची कीव करावी आणि बुद्धीची अधोगती बघावी। जेव्हा आदित्य मंत्री झाले तेव्हा सुद्धा हा रश्मीताईंचाच इंटरफेअर जास्त होता असं सुद्धा सांगितलं जातंय। म्हणजे नेमकं हे राजकारण का आदित्यानी का होऊ नये मंत्री महोदय? वयाच्या 14व्या 15व्या वर्षापासून सिनेटच्या निवडणुका, पदवीधर निवडणुका, युवा सेना वाढवण्यासाठी घेतलेले प्रयत्न आणि त्याच्यानंतर त्यांच्यातल्या कामाची दिसलेली झलक ती बघून जर एकतर वहिनींनी ते सांगितलेलं नाही, ती झलक बघून उलट हीच लोक साहेब करा नाही ना, साहेब तुम्ही व्हा ना, अशा चर्चा पण मी ऐकल्या आहेत। त्यामुळे आता निष्ठावंतमधला बाडगा कसा असतो किंवा बाडग्यातला निष्ठावंत ते दाखवण्याचा प्रयत्न आहे। आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये 2 भाऊ हे एकत्र यावेत अशी प्रत्येकाची इच्छा आहे, आपल्या प्रत्येक नेत्यांकडून सुद्धा व्यक्त केल्या जाते। काल पण आपण संदीप देशपांडे आणि आपण एकत्र होतात, आपण सुद्धा संवाद साधलेला आहे। मात्र आता 2 दिवसापूर्वी जी राजसाहेबांनी CMची जी बैठक झाली हा सगळा संदर्भ कसा आहे? नाही, मुळात माननीय मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीसजी आहे त्यांच्यानी राजसाहेबांची भेट झाली तर त्याला आपण अगदी लगेच त्या टोकाला का पोचावं? कदाचित त्यांच्या पक्षातली काही कामं असू शकतात किंवा कदाचित मुंबईत जे काही चाललं आहे, महाराष्ट्रात चाललं आहे, देशात, याच्याबद्दल छोटीशी भेट घेऊन बोलणं करावं मे बी असू शकतं। आम्ही अगदी लगेच त्या टोकाचा विचार करणार नाही जोपर्यंत त्यांच्याकडनं क्लिअर आपल्याला कुठल्या भेटीसाठी भेटले हे आपल्याला कळत नाही, तर उगाच त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही। ताई, आजच्या सामनामध्ये एक वाक्य आहे की मुंबई ही मराठी ही मुंबईमधून आता हद्दपार होते आणि देवेंद्र फडणवीस जे आहेत हे अदानीचे समर्थक आहेत असं सुद्धा सांगण्यात आलंय। याबाबत आपलं काय? नाही, मुळामध्ये ज्या पद्धतीने सगळ्या नियमांमध्ये बदल चालले आहेत, अदानींकडनंच FSI घ्या, अदानींकडनं हे घ्या, अदानींकडनं ते घ्या, जो बदल चालला आहे त्यामुळे स्वाभाविक आहे फक्त प्रमुख पक्षाचे आहेत म्हणून ते उघड बोलत आहेत, पण जनतेमध्ये दबक्या आवाजात हाच आवाज आहे। निश्चितच या ठिकाणी जे आहे ते ह्या होते किशोरी पेडणेकर, मुंबईच्या माजी महापौर, आणि जे काही चाललंय हे आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाललंय। नेमके खरे निष्ठावान कोण आणि निष्ठावानांनी काय बोलावं आणि बडग्यांनी काय बोलावं याबाबत त्यांनी भाष्य केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीषसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।